तो विचार भगवंत म्हणतात, मी संक्षेपाने सांगणार आहे. जी ज्ञानाची सर्व निष्ठा ज्ञानस्य या परा, असं म्हणून इथे प्रस्तावना केली. आणि मग साधना करत असताना पहिल्यांदा अंतःकरणाची शुद्धी सांगितली. आणि अंतःकरणाच्या शुद्धीच्या द्वारे युक्त होऊन धैर्याने शरीर, इंद्रिय, मन यांचं संयमन सांगितलंय. धृत्यात्मानं नियम्यच. आणि शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या विषयांचा त्याग करून रागद्वेषाचाही त्याग करावा. शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेष युधस्य च. म्हणजे अंतःकरणाची शुद्धी, इंद्रिय, मन, शरीर यांच्यावर नियंत्रण, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयांच्या पासून इंद्रियांना संयमन करणं आणि वस्तूंच्या विषयी असणारा रागद्वेष टाकून देणं, अशा प्रकारच्या 4 साधना इथे सांगितल्या. नंतर एकांतावासामध्ये राहणं, विविक्त सेवी. आणि एकांतामध्ये राहिल्यानंतर आहार खूप कमी घेणं, म्हणजे युक्त आहार विहारस्य लघ्वासी. वाणीवरती, मनावरती आणि शरीरावरती सतर्कतेने, सजगतेने संयम ठेवा. यतवा काय मानसा. एकांतवास, अल्प आहार, वाणी, मन यावरती संयम आणि सतत ध्यान आणि योग यांच्याशी संलग्न राहणं. ध्यान योग परो नित्यम. योगाच्या द्वारे एकाग्रता आणि ध्यानाच्या तद्रुपता. ध्यान योग परो नित्यम. सतत योग आणि ध्यानाच्या संलग्न राहणं. आणि हे सगळं करत असताना वैराग्याचा चांगल्या प्रकारे आश्रय करून ही साधना करा. वैराग्यम समुपाश्रिता. ही सकारात्मक साधना सांगितली. देहाचा अहंकार विषय ओढ बळ असं म्हटलंय. अनात्म पदार्थांच्या उपस्थितीने मी मोठा आहे असा अहंकार धारण करणं, त्याला दर्प म्हणतात. काम, क्रोध आणि परिग्रह मध्ये मध्ये डिस्कनेक्ट होत आहे. नंतर निर्मम झाल्यानंतर अंतःकरणात एक परमशांती निर्माण होणं. त्या शांतीच्या द्वारे ब्रह्मस्वरूप प्राप्तीची योग्यता त्या जीवाच्या मध्ये येते. ब्रह्म भूयाय कल्पते. आणि एकदा की ब्रह्मस्वरूप प्राप्तीची योग्यता आली किंवा ब्रह्मस्वरूपाचं जो स्थितीची अनुभूती आपल्यावरती उमटायला लागते, प्रसन्न आत्मा, तो कसला शोक करत नाही, कशाची आकांक्षा करत नाही. सर्व प्राणी मात्रांच्या म्हणतात माझी पराभक्ती
ते मद्भक्तीम लभते परा. असं सांगत असताना त्या भक्तीचा विचार सांगताना भक्त्या माम अभिजानाती, त्या भक्तीच्या योगाने तो मला, मी जसा आहे तसा आहे, जेवढा आहे त्या पद्धतीने तो जाणतो आणि जाणून तो माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. हा सगळा जवळजवळ 50 च्या श्लोकामध्ये प्रस्तावना सांगून 51 ते 55व्या साधना क्रम सांगितला. हो. सकारात्मक रीतीने, नकारात्मक रीतीने आणि शेवटी त्याचं पर्यावसान भक्तीमध्ये सांगून त्या भक्तीच्या द्वारे तो भक्त भगवंत स्वरूप कसा होतो याचा विचार आपण काल पाहत होतो. आणि त्यामध्ये क्रमयोगाचा हा जो विचार सांगितला आहे, हा क्रमयोगाचा विचार जे संसाररूपी अरण्यातील हा कर्मयोग अत्यंत चांगली वाट आहे. ही वाट भगवंत म्हणतात की माझ्या या ऐक्यरूपी गावामध्ये ही वाट येते आणि तिथे तो साधक स्थिर होतो, ती वाट स्थिर होते. नाना संसार अडवी क्रमयोग वाट बरवी, जोडली ती दैक्य गावी पैठी झाली शे. असा कर्मयोगाच्या वाटेचा मोठा विचार सांगितला. आणि स्वानंदाचा समुद्र आहे आणि त्या स्वानंदाच्या समुद्राच्या मध्ये हा क्रमयोगी या भक्तीच्या माध्यमातून माझ्या स्वरूपात तो येतो. आणि ही जी मी सांगितलं आहे, तुला चांगलं समजलं आहे. म्हणूनच पुन्हा 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 हा विषय त्यामुळे मी पुन्हाही सांगत आहोत, साठी योग्य ते
इंटरनेट डिस्कनेक्ट होतं, त्यामुळे मध्ये मध्ये डिस्टर्ब येतो. परंतु देश काळ वस्तूंच्या साह्याने बाह्य वस्तूंच्या प्राप्तीसाठीची सहाय्यता असते. परंतु भगवंत म्हणतात तसं माझ्या बाबतीमध्ये नाही. तैसा मी नव्हे, सर्वांचे सर्वही ऐते. स्वतःसिद्ध असणारा जो आत्मतत्व आहे, तो सर्वस्व स्वरूप असणारा आत्मा, सर्वांचं हे निज स्वरूप आहे. तिथे मात्र योग्य देश काळ आणि पदार्थांची आवश्यकता नाही. महाराज सांगत असतात, डॉक्टर महाराज, की दुसऱ्यांच्या घरी जायचं असेल तर मग बेल वाजवावी लागते, पण स्वतःच्याच घरात जायचं असेल तर आपण कधीही जाऊ शकतो. तसं आहे बाह्य पदार्थांच्या बाबतीमध्ये आपल्याला योग्य देश आणि काळ, पदार्थ यांची आवश्यकता असते, पण तसं स्वरूप स्थितीच्या बाबतीमध्ये नाही. म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काय. पण माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीच्या साठी फार कष्ट करावे लागतात असं नाही. एक एक शब्द महत्वाचा आहे, त्याचं स्पष्टीकरण भगवान पुढे देणार आहे. म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काय. माझ्या ठिकाणी माझ्या प्राप्तीसाठी जाच म्हणजे कष्ट करावे लागत नाही. पण एक आहे, माझ्या प्राप्तीचा जो हा 51व्या श्लोकापासून 55व्या श्लोकापर्यंत जो क्रमयोग सांगितला आहे, खरोखरच या उपायांच्या द्वारे माझी प्राप्ती होते. मी लाभे या उपायी साचची गा. मी लाभे ये उपायी, ये उपायी म्हणजे बुद्ध्या विशुद्धया युक्तो इथपासून तर भक्त्या मा अभिजानाती इथपर्यंतच्या ह्या 5 श्लोकाच्या माध्यमातून भगवंत म्हणतात साधक माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. मी लाभे ये उपायी साचची गा. या उपायांच्या द्वारे मी प्राप्त होतो हे मात्र खरं. आणि हा उपाय अव्याहतपणे चालावा ह्याकरता गुरु आणि शिष्य यांची गुरु परंपरेचा हा जो सत्यत्वाचा व्यवहार चाललेला आहे ना, तो सुद्धा माझ्या प्राप्तीकरिताच आहे. एक गुरु एक शिष्य, हा एक शिष्य एक गुरु, हा रूढला साच, रूढला हाच व्यवहार. गुरु आणि एक शिष्य हा व्यवहारू संसारामध्ये रूढ झाला आहे, प्रसिद्ध झाला आहे. असे संप्रदाय निर्माण झालेले आहेत आणि ते सगळे विचार प्रवाह भगवंत म्हणतात तो मत प्राप्ती प्रकारू जाणावया. मज प्राप्ती म्हणजे भगवत प्राप्तीचं स्वरूप जाणण्यासाठीच हे सगळे प्रकार या संसारामध्ये या संप्रदायाच्या माध्यमातून निर्माण झाले. मग भगवंत आपण म्हणता की माझ्या प्राप्तीसाठी कोणता उपाय लागत नाही, आणि पण तुम्ही तर तुमच्या प्राप्तीसाठी ह्या 5 श्लोकातून 5 श्लोकातून उपाय सांगितला आहे, हे काय आम्हाला समजत नाही. माऊली म्हणतात सांग, क्रमाक्रमाने सांग. पण एक मात्र निश्चित आहे की भगवंत साधनाच्या द्वारे सिद्ध होणारा नाही, तर भगवंत मुळातच सिद्ध आहे. हा पहिला मुद्दा आहे. बाकीच्या वस्तू काहीतरी साधनाने प्राप्त करून घ्यावायच्या असतात, परंतु परमात्मा साधनाच्या द्वारे सिद्ध होणारा नसून तो मुळातच सिद्ध आहे. कसा सिद्ध आहे सांगितलं, आगा वसुदेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी. हे किरीटी अर्जुना, वसुधा म्हणजे वसुंधरा म्हणजे पृथ्वी, या पृथ्वीच्या पोटामध्ये अंतर्गर्भामध्ये अनेक प्रकारची रत्न आहे, सोनं आहे, रूप आहे,
अनेक धातू आहे. म्हणून ते काही निर्माण करावे लागत नाही, ते पृथ्वीच्या पोटात आहेतच. वसुधेच्या पोटी निधान सिद्ध. ते निधान साठा जो आहे तो सिद्धच आहे, त्याला सिद्ध करावा लागत नाही. इट इज वेल एस्टॅब्लिश्ड, स्वतःच तो परिशुद्ध आहे. किंवा वन्ही सिद्ध काष्टी, वाळलेल्या लाकडाच्या मध्ये अग्नी हा सामान्य रूपाने तिथे सिद्धच आहे. किंवा ओहा दूध, गाईच्या कासेमध्ये दूध हे सिद्धच आहे. किती आपण प्रयत्न केला तर दूध निर्माण करू शकत नाही गाईच्या कासेत, ते देवाने आधीच निर्माण करून. वाळलेल्या लाकडाच्या मध्ये अग्निसामान्य रूपाने तो आधीच निर्माण आहे. वसुधेच्या पोटामध्ये अनेक प्रकारचे खनिज धातू आधीच आहे, ते कुणी निर्माण करावे लागत, ते आहेतच. दूध आपोआपच निर्माण केलं आहे. आता कृत्रिमरित्या दूध करणारे अनेक लोक व्यापार करतात भेसळीचा, आणि त्यामुळे त्या पिशव्यातलं दूध अत्यंत घातक असतं, कारण त्यात अनेक प्रकारच्या भेसळी करून तयार केलेल्या असतात. परंतु माऊली म्हणतात ओ हा दूध, ते दूध गाईच्या कासेमध्ये सिद्धच आहे. पण गाईच्या कासेमध्ये असणारं दूध प्राप्त करण्यासाठी ते सिद्धच आहे, पण ते उपलब्ध करण्याचं साधन आपल्या गाईच्या कासेत जावं लागेल आणि ती गाय दोहावं लागेल. काष्टामध्ये अग्नी आहेतच, पण त्याचं आपल्याला मंथन करावं लागेल, दर्शन करावं लागेल. वसुधेच्या पोटामध्ये अनेक प्रकारचे खनिज धातू आहेतच, पण अगोदर आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या जमिनीचे जे स्तर आहेत, माती आहे, वाळू आहे, मुरुम आहे, दगड आहे, कोटे आहेत, हे सगळे काढावे लागतात. मग आपल्याला त्या सिद्ध असणाऱ्या वस्तूचा लाभ होणार आहे. परी लाभे ते असते तया किजे उपायाते. त्या वस्तू आपल्याला निर्माण करावायच्या नाही, त्या वस्तू तिथे स्वयंसिद्धच आहे, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मात्र साधना कराव्या लागणार आहे. तया किजे उपायाते, कशासाठी? परिते लाभे असते, परंतु स्वयंसिद्ध असणाऱ्या त्या वस्तूंच्या पर्यंत जाण्यासाठी आणि त्या वस्तूचा लाभ होण्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतात. तया उपायाते किजे, त्या उपायांना काही करावं लागतं. परंतु त्या वस्तू तर शक्ती सिद्धच आहेत, तसं म्हणतात एर सिद्धची एर सिद्धची तैसा येथे उपायी मी. एरवी मी तसा तिथे सिद्धच आहे, स्वयंसिद्धच आहे. फक्त आता जो काही क्रमयोग सांगितला आहे त्या उपायांच्या द्वारे माझ्यापर्यंत येता येतं. एर सिद्धची, एरवी तो आत्मा सिद्धच आहे, तैसा येथे उपायी मी, या उपायांच्या द्वारे मी त्यांना प्राप्त होतो. मग तेव्हा अजूनही आम्हाला कळालं नाही की तुम्ही सांगता तुमच्या प्राप्तीसाठी तर प्रयत्न करावा लागत नाही, तुम्ही स्वयंसिद्ध आहात, पण तुम्ही पुन्हा क्रमयोग आम्हाला सांगितला आणि हा सगळा विचार तुमच्या प्राप्तीचा तुम्ही सांगितलाच आहे. हो, म्हटले हे सगळे उपाय आहेत, पण ते कशाचे आहेत? सिद्ध असणाऱ्या वस्तूपर्यंत पोहोचण्याचे उपाय आहे, सिद्ध वस्तूच्या प्राप्तीचे नाही. म्हणून हा उपाय भगवंताने मागे अनेकदा सांगितले, पण पुन्हा या अध्यायाचा उपसंहार होताना हा सगळा क्रम म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या साधनेचा क्रम भगवंताने सांगितला. हा फळवरी उपाव तापा प्रस्तावितसे देव,
ही पुसता तरी अभिप्रायो येथेची ऐसा. कदाचित तुम्ही असं म्हणाल की हा विषय आतापर्यंत अनेकदा सांगून झाला आहे, फळाची प्राप्ती झालेली आहे, आणि तरी तुम्ही पुन्हा 18व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 51 पासून तर 55 पर्यंत हा पुन्हा विस्ताराने उपाय सांगितला. हा कशा करता सांगितला? फळवरी उपाव, फळ प्राप्त झालेलंच आहे, पण तरी देखील या 5 श्लोकांच्या माध्यमातून पुन्हा तुम्ही या विषयाचा प्रस्तावना करत आहात, किंवा आणखीही तुम्ही पुढे तोच विषय जरा वेगळ्या परिभाषेमध्ये सांगणार आहात, तर मग आतापर्यंत सांगितलेला विषय तुम्ही पुन्हा 5 श्लोकात सांगितला, आणि जो 5 श्लोकामध्ये सांगितला त्याचं पुन्हा संक्षेपाने तुम्ही वर्णन करणारच आहात. हे सगळं कशा करता? माऊली म्हणतात, हे पुसता तरी अभिप्रायो येथेची ऐसा. बरोबर आहे. हा प्रश्न तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल आणि तुम्ही हे विचाराल. आणि तुम्ही जर विचारला तर ह्या बोलण्याच्या पाठीमागचा मुख्य अभिप्राय काय असेल तो ह्याप्रमाणे आहे. काय अभिप्राय आहे तुमचा? ही पुसता तरी अभिप्रायो येथेची ऐसा. तुम्ही जर असा विचाराल तर त्याचा अभिप्राय असा आहे. म्हटले सांगा ना, काय अभिप्राय आहे तुमचा? हा फळवर जे गीतार्थाचे सांगावे, मोक्ष मोक्षोपाय पर अगवे. म्हटले मोक्षोपाय पर अघवे, ही संपूर्ण, अघवे म्हणजे संपूर्ण, गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून तर 18व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकापर्यंत हे सगळेचे सगळे जे काही श्लोकांच्या माध्यमातून साधना सांगितले आहेत ते कसे म्हटले? मोक्ष उपाय पर अघवे. सगळेच अघवे संपूर्ण परब्रह्म मोक्ष प्राप्तीचे सगळे उपाय असल्यामुळे ह्या अर्थ आहे, त्या अर्थाची ही चांगुलपणा आहे, चांगलेपणा आहे. काय म्हटले? गीतार्थाचे चांगावे. गीतारूपी अर्थाचा जो चांगलेपणा आहे तो हाच आहे की सगळे श्लोक हे मोक्षाच्या उपायाचंच प्रतिपादन करणार आहे. मग ज्ञान असेल, कर्म असेल, उपासना असेल, ध्यान असेल, ज्ञान विज्ञान योग असेल, हे सगळे जे उपाय आहेत ते म्हटले मोक्ष उपाय पर अगवे. सगळे मोक्ष प्राप्तीचे सगळे उपाय असल्यामुळे या गीतेच्या शब्दांच्या अर्थाचा हा चांगुलपणा आहे. परंतु इतर शास्त्र जे आहेत, शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध, हे गीतेला सोडून, अर्थात अद्वैत तत्वज्ञानाचं प्रतिपादनारे शास्त्र सोडून दुसरे द्वैताचं प्रतिपादन करणारे शास्त्र जे आहेत ते प्रमाण सिद्ध नाही. त्यामध्ये निश्चित प्रकारचा बोध होत नाही, संशय उत्पन्न होत. पण गीता शब्द अर्थाचा हा चांगुलपणा आहे की सगळे श्लोक आणि त्या शब्दांचे अर्थ हे मोक्षाच्याच स्वरूपाकडे घेऊन जाणारे आहे. तुम्ही माऊली 1225 श्लोकामध्ये ओवीत सांगितलं, म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काय, म्हणून माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीकरता कोणताही प्रयत्न कष्ट करावे लागत नाही, असं सांगितलं. आणि पुन्हा तुम्ही सांगितलं की हा 5 श्लोकाच्या माध्यमातून जो उपाय आहे हा खरोखर माझ्या प्राप्तीचाच गुरु शिष्याच्या परंपरेच्या निमित्ताने भगवत प्राप्तीचा उपाय सांगितला. तुम्ही एका बाजूला म्हणतात की प्रयत्न करावा लागत नाही, दुसऱ्या बाजूला सांगतात की या उपायाने माझे स्वरूप प्राप्त होतं. या म्हणण्याचे दोन अभिप्राय.
ते अभिप्राय काय आहे, त्या अभिप्रायाचा विचार माऊलींच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. माऊली म्हणतात, वारा आभाळाची फेडी, वाचून सूर्याते न घडी, का हात बाबुळी धाडी तो न करी. म्हणजे 225व्या श्लोक ओळीमध्ये सांगितलेला विचार या ठिकाणी आणखी स्पष्ट होतो. काय होतं म्हटले, आकाशामध्ये खूप ढग आले आणि त्या सगळ्या ढगांच्या मुळे सूर्य झाकला गेला. आणि जणू काही सायंकाळ झाले की काय असं वाटायला लागलं. तेवढ्यामध्ये जोराचा वारा आला. मग त्या वाऱ्याने काय केलं, जोराच्या वाऱ्याच्या त्या झोताने फक्त सूर्याच्या वरती आलेले ढग जे आहे ते बाजूला केले. पण त्या वाऱ्याने सूर्याला निर्माण केलं नाही. सूर्य तिथे स्वयंसिद्धच आहे, सूर्याला निर्माण करावा लागत नाही. मग वाऱ्याचा उपाय काय झाला, वाऱ्याच्या ह्या झोताने, प्रभावाने, वाहण्याने फक्त ढग बाजूला झाले. सूर्य तो आहे तिथेच आहे. म्हणजे प्रयत्न काय झाले, जे आपल्याला प्राप्त करावयाचं आहे ते सिद्धच आहे. त्या सिद्ध वस्तू पर्यंत पोहोचण्यासाठी मधले जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी उपाय आहे. आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी नव्हे, तर तिथपर्यंत पोहोचताना निर्माण झालेले अडथळे ते दूर करण्यासाठी प्रयत्न आहे. आणि हे सांगताना की वाऱ्याचा प्रयत्न ढग बाजूला करणं आहे, सूर्य निर्माण करणे नव्हे. सूर्याते न घडी, वारा आभाळाची फेडी. वारा फक्त आभाळ म्हणजे ढगच दूर करतो, याच्या वाचून सूर्याते न घडी, सूर्याला निर्माण करत नाही. किंवा एखाद्या पाण्यावरती शेवाळ आला असेल आणि आपल्याला पाणी प्यायचं असेल तर काय करावं लागतं, हातू बाभुळी धाडी. आपल्या हाताने, बाभुळी म्हणजे शेवाळ, धाडी म्हणजे बाजूला करतो. आपण आपल्या हाताने फक्त काय करत असतो की हे शेवाळ बाजूला करतो. पण त्या शेवाळाच्या खाली असणारं जे पाणी आहे त्या पाण्याची निर्मिती आपण करत नाही. पाणी स्वयंसिद्धच आहे. पण स्वयंसिद्ध असणाऱ्या त्या पाण्याची उपलब्धता आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने होत नाही, कारण त्यावरती शेवाळ आलेला असतं. एकदा की हाताने ते शेवाळ दूर केली की स्वयंसिद्ध असणार पाणी आपल्याला उपलब्ध आहे. मग पाण्यासाठी प्रयत्न नाही करावे लागत. पाण्यापर्यंत पोहोचताना मध्ये जे अडथळे आले ते दूर करण्यासाठी आताचे प्रयत्न आहे. वाऱ्याचा प्रयत्न सूर्य निर्माण करणं नव्हे, तर सूर्यावरती आलेले ढग दूर करणं हा वाऱ्याचे प्रयोजन आहे, वायूचं प्रयोजन आहे. म्हणून वारा आभाळाची फेडी, वारा फक्त ते आभाळ म्हणजे ढगच बाजूला करतं, त्याच्या वाचून सूर्यातीन घडी, सूर्याला निर्माण करत नाही. हातू बाबुळी झाडी होय न करी, हाताने फक्त शेवाळ बाजूला केलं जातं, पाणी निर्माण केलं जात नाही. हे दृष्टांत दिल्यानंतर सिद्धांत सांग. सिद्धांत या दोन ओळीमध्ये, तैसा आत्मदर्शनी आढळू, जो अशी अविद्येचा मळू, तो शास्त्रनाशी एरू निर्मळू, मी प्रकाशे सये. म्हणून अगवेची शास्त्रे, अविद्या विनाशाची पात्रे, वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी.
माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागत नाही, कारण सर्वांचा जो आत्मा स्वतः सिद्ध मी आहे, असं असताना तिथपर्यंत जाताना मध्ये जे अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी सगळे प्रयत्न आहेत. अच्छा, तीच गोष्ट सांगतात तैसी आत्मदर्शनी, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या दर्शनासाठी, आत्मस्वरूपाच्या साक्षात्कारासाठी, आत्मस्वरूपाचा बोध व्हावा या उद्देशाने तिथपर्यंत साधक जेव्हा प्रवास सुरू करतो तेव्हा पहिला प्रतिबंधक आढळू, म्हणजे प्रतिबंध येत असेल तो जो अविद्येचा आढळू असे, अविद्येचा मळू असे, अविद्येचा जो मळ आहे, प्रतिबंध आहे, अडथळा आहे आत्मसाक्षात्काराच्या मध्ये, तो दूर करण्यासाठी शास्त्रांनी वेगवेगळे उपाय सांगितले. तो शास्त्रनाशी, शास्त्रांच्या उपायांच्या द्वारे जो अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, जे काही प्रतिबंध आहेत, हे प्रतिबंध दूर करण्यासाठी सगळे शास्त्र विविध उपायांच्या द्वारे उपाययोजना करून सांगतात. तैसा आत्मदर्शनी आढळू, आत्मसाक्षात्काराच्या विषयी प्रतिबंध निर्माण करणारा हा अविद्येचा मळ आहे. अविद्या ही शास्त्र उपाय हे अविद्येच्या निवृत्ती करतात. तर तिथे पोचताना ते प्रतिबंध करतात. म्हणून तो शास्त्रनाशी, म्हणून तो जो अविद्या प्रतिबंध आढळ आहे तो शास्त्रांच्या उपायाने त्याचा नाश होतो, प्रतिबंधाचा. परंतु माऊली म्हणतात आत्मतत्व जे आहे ना, मी स्वये प्रकाशे निर्मळू, मी म्हणजे परमात्मा हा कसा आहे, स्वये प्रकाशे, स्वयं प्रकाशित आहे. आणखी कसा आहे, तो निर्मळ आहे, त्यामध्ये कोणताही मळ नाही, प्रतिबंध नाही. आत्म्याच्या भूमिकेतून आत्मा स्वतः सिद्ध आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपाचा आहे, तिथे प्रतिबंध नाही. परंतु तिथे पोहोचेपर्यंत, तिथे जाईपर्यंत मधल्या काळामध्ये प्रतिबंध आहे. म्हणून ते सगळे विविध प्रकारचे शास्त्र ते जे काही प्रतिपादन करत असेल तर त्या स्वयंसिद्ध असणाऱ्या स्वयंसिद्ध असणाऱ्या तत्वापर्यंत पोचताना मधले अडथळे दूर करण्यासाठी सगळे उपाय आहेत. आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा मळू, तो शास्त्रनाशी, तो शास्त्र काय करतं, त्या अविद्येचा मळू नाशी, विद्येचा मळ शास्त्र निवृत्त करत. एरू दुसरा आत्मा जो आहे तो कसा आहे म्हटले, तो मी निर्मळू स्वये प्रकाशे, स्वयं प्रकाशित निर्मळ असणार हे आत्मतत्व आहे. हा भाग, हा नेम. मग निष्कर्ष काय झाला सगळ्यांचा, निष्कर्ष हाच आहे, म्हणून अघवेची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचूनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. ही सगळे शास्त्र कसे आहेत म्हटली, आघवेची शास्त्र, म्हणजे अगदी चार वाकापासून सुरुवात करून ते वेदांत उपनिषदांच्या पर्यंत त्यामध्ये पुराण शास्त्र आहे, अगम शास्त्र आहे, निगम शास्त्र आहे, श्रुती प्रामाण्य शास्त्र आहे. हे सगळेचे सगळे जे आहेत ना हे आत्मस्वरूपापर्यंत पोहोचताना वेगवेगळे जे अडथळे निर्माण होतात ते दूर करण्यास अंतःकरणामध्ये सारखी पापवासना निर्माण होत असेल तर त्याकरता निष्काम कर्म सांगितले. एक साधन अहो म्हटले, मी जेव्हा ऐकायला बसतो तेव्हा काही दुसरा विचार येत नाही, पण कळतच नाही. म्हटले त्याकरता
अंतःकरण एकाग्र व्हावं याकरता उपासना सांगितली. उपासनेने अंतःकरणाची एकाग्रता, निष्काम कर्माने उपासना आणि मग स्वरूपाची प्राप्ती. म्हणून हे सगळे जे शास्त्र उपाय आहेत त्या प्रतिबंधाची अडथळा दूर करण्यासाठीच आहे. अगवेची शास्त्रे, सगळे शास्त्र, सगळे अगवेची असं म्हणताना सगळे अस्तिक घ्या, नास्तिक घ्या, पुराण घ्या, इतिहास घ्या, महाभारत घ्या, त्या सगळ्या शास्त्रांना काय शुद्ध करायचं आहे? अविद्या विनाशाची पात्रे. म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश किंवा अविद्येच्या पोटातून निर्माण होणारे सगळे जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी हे सगळे शास्त्रांचे उपाय आहेत. अगवेची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे. याच्या वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी. आत्मबोधी स्वतंत्रे न होती. शास्त्र स्वतंत्र आत्मतत्वाचा बोध प्राप्त करून देण्याकरता समर्थ नाही, स्वतंत्र नाहीत, त्यांच्यात तेवढं स्वतंत्र सामर्थ्य नाही. मग आहे त्या सगळ्या शास्त्रांचा उपाय अज्ञानाची निवृत्ती, भ्रमाची निवृत्ती, अध्यासाची निवृत्ती, एवढ्यासाठी शास्त्र उपाय आहे. ते प्रतिबंध दूर केले खाली आत्मतत्व हे स्वयं सिद्ध, स्वयं प्रकाशित आहेतच. म्हणून अगवेची शास्त्रे, सगळे शास्त्र जे आहेत ते कशाची आहेत? अविद्या विनाशाची, अविद्याचा विनाश करण्यासाठीचे हे पात्रे म्हणजे उपाय आहे. हे प्रयोजन आहे सगळ्या शास्त्रांचं. ते सोडून आत्मबोधी स्वतंत्रे न होती, ते आत्मतत्वाचा बोध करून देण्याकरता हे शास्त्र समर्थ नाही. मग काय आहे? दोष दूर करण्यासाठी त्या अध्यात्मशास्त्रांशी जै साचपणाची ए पुसी, ते येई जे तया ठायासी ते हे गीता. म्हटले अध्यात्मशास्त्रांशी जै साचपण ए पुशी. गीताशास्त्र जे आहे हे मोक्ष प्राप्त करून देण्याचा उपाय सांगणार आहे. म्हणतात जै अध्यात्मशास्त्रांशी जेवढे आत्मज्ञानाच्या संबंधाने, आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या उपायाच्या संबंधाने प्रतिपादन करणारे जेवढे शास्त्र आहेत त्या सगळ्या शास्त्रांना स्वस्वरूपाच्या संबंधाने विचारायला गेलं असताना जई साचपणाची ए पुशी, खऱ्या अर्थानं या सत्यता काय आहे? साचपण पुशिये, साचपणाची सत्यता काय आहे हे जर आपण विचारण्याकरता आपण गेलो, आणि म्हणून विविध अशा विद्वान पंडित लोकांच्याकडनं नेमका काय फलप्राप्ती होणार आहे, तेव्हा ह्या विद्वानांनी शास्त्राला विचारलं असताना ते सगळे शास्त्र एकत्रित येऊन या सत्यत्वाच्या विषयी विचारण्याकरता येतात. जै साचपणाची पुसी एक. खरंच आपला उपाय काय आहे? सगळ्या शास्त्रांच्या निर्मितीच्या पाठीमागे हेतू काय आहे? असा विद्वानांनी संशोधन करून शास्त्रापर्यंत गेले असताना ती सगळे शास्त्र एकत्रित येऊन गीतेकडे विचारतात, खरंच आपलं काय प्रयोजन आहे? जै साचपणाची पुसी एक. या सत्यतेबद्दल जेव्हा ते सगळे शास्त्र विचारायला येतात
आणि जिथे विचारायला येतात ते येई जे जया ठायासी ते हे गीता. त्या सगळ्या शास्त्रांची प्रामाणिकता विद्वानांच्या माध्यमातून जिथे सिद्ध होते तो ग्रंथ म्हणजे गीता आहे. ते येई जे जया ठायासी ते हे गीता. म्हणून गीताशास्त्र अतिशय महत्वाचं प्रामाणिक आहे. सगळ्या शास्त्रांना प्रामाण्य ज्या ग्रंथामुळे प्राप्त होतं तीही गीता आहे. विद्वान मंडळी शास्त्राकडे जातात, तुमचा प्रयोजन काय, कशासाठी एवढे शास्त्र निर्माण झाले. त्या विद्वानांना उत्तर देण्यासाठी सगळे शास्त्र जणू काही एकत्रित येऊन सांगतात काय उपाय आहे का, कशासाठी आपण निर्माण झालो. तेव्हा त्या शास्त्रांनाही प्रामाणिकता ज्या ग्रंथामुळे येते तीही गीता. ते येई जे जया ठायासी म्हणजे साचपणाची जया ठायाशी येई जे ते हे गीता. सत्यपणाचं नेमकं प्रयोजन काय आहे सगळ्या शास्त्रांचं असं विचारायला गेलं असताना ते सगळे विचारण्यासाठी जिथे येतात ती गीता आहे. म्हणजे सगळ्या शास्त्रांना प्रामाणिक ही गीतेच्यामुळे. आणि गीतेने सांगितलं ना, मग आता आपला सगळ्या शास्त्रांचा हेतू अविद्याच्या निवृत्तीसाठी आहे असं म्हणतात. सगळ्या नाही प्रामाणिक वाटतं. हो हो, आपला उपाय जर प्रकरणामध्ये मल असेल, निष्काम कर्म आहेत, चंचलता असेल तर उपासना आहेत, आणि अजूनही सगळं करूनही मन लागत नसेल तर तीर्थयात्रा आहे, दान धर्म आहे, विविध प्रकारच्या साधनेला प्रतिबंध येतो तर योगाचा अभ्यास आहे. हे सगळे उपाय सांगितले. पण या सगळ्या शास्त्रांना प्रामाणिकता गीतेच्यामुळे. गीतेच्यामुळे सगळ्या शास्त्रांना प्रामाणिकता येते हे कसं काय हो, हे सांगण्यासाठी दृष्टांत पहा. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा अघविया तैसी शास्त्रेश्वरा गीताया सनाथे शास्त्रे. भानु शब्दाचा अर्थ होतो सूर्य आणि प्राची शब्दाचा अर्थ होतो पूर्व दिशा. जेव्हा सूर्य प्राची म्हणजे पूर्व दिशेला येऊन पूर्व दिशेला सुशोभित करतो. भानु प्राचिया भूषिता, भानुने प्राची दिशेला म्हणजे सूर्य दिशेला आपल्या प्रकाशाने सुशोभित केलं, अलंकृत केलं. सूर्याचा प्रकाश पूर्व दिशेला उदयाला आल्यानंतर फक्त तो सूर्याचा प्रकाश पूर्व दिशेलाच असतो का? नाही, त्या दिशेला आल्याबरोबर त्याच्या प्रकाशाने आघव्या दिशा सतेजा, मग त्या पूर्व दिशेच्या प्रकाशाने सगळ्या दिशा या प्रकाशाने अत्यंत सुशोभित होता. तसं ही गीताशास्त्र अविद्येच्या निवृत्तीचं प्रतिपादन करणार आहे असा उद्घोष केल्यानंतर सगळ्या शास्त्रांनाही आता भरोसा येतो की आपली निर्मिती कशासाठी, अज्ञानाच्या निवृत्तीसाठी आहे, अविद्येच्या निवृत्तीसाठी आहे. तैसी शास्त्रेश्वरा गीता या सनाथे शास्त्रे. त्यामुळे ही गीता कशी आहे? शास्त्रेश्वरा, सगळ्या शास्त्रांचा ईश्वरी आहे, शास्त्रांचंही शास्त्र ही गीता असल्यामुळे या गीतेमुळे काय आहे, सनाथे, या गीता सनाथे शास्त्रे, या गीतेमुळे सगळ्या शास्त्रांना सनाथ आलं, आधार मिळाला, प्रसिद्धी मिळाली आहे, त्याची प्रामाणिकता सिद्ध झालेली. म्हणून पूर्व दिशेला सूर्य उगवल्यानंतर म्हणजे सूर्याचं प्रकाशाने सुशोभित केल्यानंतर त्या तेजाने इतरही दिशा सुशोभित होतात. त्याप्रमाणे या गीताशास्त्राच्या मुळे सगळे शास्त्र हे प्रामाणिक होतात, सुशोभित होतात.
हे असो येणे शास्त्रेश्वरे, माघा उपाय बहुये विस्तारे, सांगितला जैसे करे घेऊए हाता. म्हटले आतापर्यंत पहिल्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत या सगळ्या शास्त्रांची ईश्वरी असणारी ही गीता जी आहे ना, येणे शास्त्राश्वरे ह्या सगळ्या शास्त्रांची ईश्वरी असणारी ही गीता काय आहे? माघा बहुवा उपाये विस्तारे. मागे म्हणजे अर्जुन विषाद योग, स्थितप्रज्ञ योग, कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग, ध्यान योग, ज्ञान विज्ञान योग, याप्रमाणे विविध प्रकारचे 18 अध्यायांच्या मध्ये 18 प्रकारचे योग सांगितले आहे. मग हे असो येणे शास्त्रेश्वरी माघा बहुहा उपाय विस्तारे, हे सांगितलेच आहे. माघा उपाय बहुवे विस्तारे सांगितला. मागे पुष्कळ उपाय आणि विस्ताराने सांगितला आहे. हे सगळे उपाय म्हणजे काय? जैसे करे आत्मा घेवोये, जसं काही या सगळ्या उपायाने हे आत्मतत्व हस्तगत करता येतं. हे तत्वाचा लाभ करून घेता येतो. जेवढे गीतेने उपाय सांगितले त्या सगळ्या उपायांच्या द्वारे. म्हणजेच 18ही अध्यायांच्या मध्ये वेगवेगळे जे योग आहेत त्या योगांची परिणिती काय आहे? तर याप्रमाणे आता हे असो येणे शास्त्राश्वरी, मागे उपाय बहु विस्तारे सांगितला. ते कशी उपाय आहे म्हटले? जैसे करे आत्मा घेऊये, जसा हाताने तो आत्मा घ्यावा असे हे सगळे उपाय सांगितले. का हो एवढे पुन्हा 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 उपाय सांगितले? त्याचं कारण सांगतात. परी प्रथम श्रवणासवे अर्जुना विपाय हे भावे, हा भाव सकणवे धरोणी श्रीहरी. म्हटले प्रथम श्रवणासवे, मागे उभी गेली आहे. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी, वस्तू घेऊन ओठी कवण ऐकुजो. गुरूंच्या मुखातील वाक्य आणि शिष्याच्या कानाचा संबंध झाल्याबरोबर प्रथम श्रवणाबरोबर कदाचित एखाद्या उत्कृष्ट साधकाला त्या आत्मतत्वाचा बोधही होईल. कवण ऐकुजो असं जर म्हटलंय. परंतु जे मंद अधिकारी आहे, ज्यांना हा लवकर बोध होत नाही, त्यांच्याकरता तो बोध प्राप्त व्हावा आणि उपक्रम आणि उपसंहार यांची एक वाक्यता निश्चित व्हावी, याकरता तो विषय पुन्हा सांगितला आहे. हा भाव सकणवे धरुणी श्रीहरी. भगवान श्रीहरीने अंतःकरणामध्ये हा दयार्द्र भाव, हा कृपेचा भाव अंतःकरणामध्ये ठेवला. अर्जुनासारखा एखादा शिष्य पहिल्या श्रवणातच त्याचा बोध होऊन जाईल. बाकीच्यांचं काय? अनेक साधक आहेत, मंद अधिकारी आहे, अतिमंद अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे, त्यांना सुद्धा ह्या तत्वज्ञानाचा लाभ आणि बोध प्राप्त व्हावा, हा परमात्म्याने अंतःकरणामध्ये सकणव म्हणजे परमात्म्याने दया धारण केली, कृपा धारण केली आणि हा सगळा उपाय सांगितला. आणखीही त्याचा विस्तार होत आहे, परंतु हा विषय आता क्रमाक्रमाने आपण पाहूया. तुर्त वेळ झाल्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया.